कल्पना करा 17व्या शतकाचा मध्यकाळ. विजापूरची आदिलशाही सत्ता ऐन भरात आहे आणि अशावेळी अवघ्या 17 वर्षांचा एक तरुण एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान देण्याचं धाडस करतो. ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आणि त्या स्वप्नाच्या दिशेने उचललेल्या पहिल्या धाडसी पावलाची. चला तर मग या ऐतिहासिक घटनेची गोष्ट समजून घेऊया. बरं, महाराजांनी हे जे पाऊल उचललं त्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहावी लागेल. म्हणजे बघा, तेव्हा महाराष्ट्र आदिलशाही आणि मुघल सत्तेच्या ताब्यात होता. शहाजीराजांना पुणे आणि आजूबाजूच्या प्रदेशाची जहागिरी मिळाली होती खरी, पण ती आदिलशहाच्या वतीने सांभाळायची होती. याचा अर्थ काय? तर ते या भूमीचे मालक नव्हते, फक्त कारभारी होते. प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयासाठी विजापूर दरबाराकडे पाहावं लागत होतं. पण तरुण शिवरायांच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता. इतरांची चाकरी का करायची? आपलं स्वतःचं रयतेचं राज्य का नसावं? म्हणजेच स्वराज्य. खरं तर हा विचार करणं सुद्धा त्या काळात एक खूप मोठी क्रांतिकारक गोष्ट होती. पण एवढं मोठं स्वप्न सत्यात आणायचं तर सुरुवात कुठून तरी करायला हवी, बरोबर? आणि स्वराज्याच्या या मोठ्या प्रवासाचा पाया रचण्यासाठी एका भव्य किल्ल्याची निवड झाली. आपल्याकडे कसं कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात तोरण बांधून होते. शिवरायांनी हा किल्ला जिंकून जणू स्वराज्याचं पहिलंच तोरण बांधलं होतं. म्हणजे ही फक्त एक लष्करी कारवाई नव्हती, तर एका नव्या युगाची सुरुवात होती. नाही, शिवरायांनी असाच कुठलाही किल्ला निवडला नव्हता. तोरणाची निवड हा एक विचारपूर्वक केलेला, अत्यंत हुशारीचा निर्णय होता. आता गंमत बघा. तोरणा किल्ला दिसायला प्रचंड मोठा आणि मजबूत होता. त्याला झुंजार आणि बुधला नावाच्या 2 भक्कम माच्या होत्या. पण आदिलशाहीचं या किल्ल्याकडे साफ दुर्लक्ष झालं होतं. तिथे ना पुरेसे पहारेकरी होते, ना शस्त्रसाठा. शिवरायांनी हीच संधी अचूक हेरली. किल्ला मजबूत, पण राखणदारच कमजोर. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नव्हती. किल्ला तर जिंकला, पण त्यानंतर जे घडलं ना, त्याने या विजयाला जणू एका दैवी घटनेचं रूप दिलं. असं वाटत होतं की जणू काही निसर्गच स्वराज्याच्या बाजूने आहे. किल्ला ताब्यात घेतल्यावर शिवरायांनी लगेचच त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं. तटबंदीचं काम चालू असताना अचानक कामगारांना सोन्याच्या मोहरांनी खचाखच भरलेल्या घागरी सापडल्या. विचार करा, अचानक एवढा मोठा खजिना सापडल्यावर सगळ्यांना काय वाटलं असेल? त्या काळात लोकांची श्रद्धा खूप होती. मावळ्यांना वाटलं की आपण जे काम हाती घेतलंय त्याला स्वतः आई भवानीचा आशीर्वाद आहे. तिनेच स्वराज्याच्या कामासाठी हे दान दिलंय. या एका घटनेने सगळ्या मावळ्यांचं मनोधैर्य कितीतरी पटीने वाढलं. पण शिवरायांनी या धनाचा उपयोग फक्त जल्लोष करण्यासाठी नाही केला. एका दूरदृष्टीच्या राजाप्रमाणे त्यांनी प्रत्येक मोहरेचा उपयोग स्वराज्याचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी केला. सगळ्यात पहिलं काम काय केलं तर तोरणा किल्ल्याची डागडुजू पूर्ण केली. तटबंदी एकदम पक्की केली आणि किल्ल्यावर शस्त्र आणि दारुगोळा जमा केला. म्हणजे जिंकलेला किल्ला आणखी सुरक्षित झाला. आणि मग उरलेल्या पैशातून त्यांनी एक असा निर्णय घेतला जो त्यांची दूरदृष्टी दाखवतो. तोरण्याजवळच्या मुरुम देवाच्या ओसाड डोंगरावर एक नवीन किल्ला बांधायला सुरुवात केली आणि त्याच किल्ल्याला नाव दिलं राजगड. ही झाली स्वराज्याची पहिली राजधानी. एकाच वेळी संरक्षण आणि प्रशासन दोन्हीची सोय. पण आपल्या जहागिरीतला किल्ला परस्पर कोणीतरी ताब्यात घेतोय हे आदिलशाहीच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. या घटनेमुळं विजापूरच्या दरबारात चांगलीच खळबळ उडाली. झालं असं की तोरण्याच्या किल्लेदाराने थेट विजापूरला खबर पाठवली की शहाजीराजांचा मुलगा शिवाजी याने किल्ला ताब्यात घेतला आहे. ही बातमी ऐकताच आदिलशहा भडकला. त्याने लगेचच भर दरबारात शहाजीराजांना जाब विचारला की हे काय बंड आहे. पण इथे शहाजीराजांची मुत्सद्देगिरी कामी आली. त्यांनी अतिशय शांतपणे आदिलशहाला समजावलं, जहागिरीचा कारभार नीट चालवण्यासाठीच शिवाजीने तो किल्ला ताब्यात घेतला असेल, त्यात बंड वगैरे करण्याचा काही हेतू नाही. या हुशारीच्या उत्तराने आदिलशहाचं तात्पुरतं समाधान झालं आणि शिवरायांना पुढची तयारी करायला मोलाचा वेळ मिळाला. तर तोरणाचा विजय हा फक्त एक किल्ला जिंकण्यापुरता मर्यादित नव्हता. तो एका मोठ्या ध्येयाचा जाहीरनामा होता. एका 17 वर्षांच्या तरुणाने बलाढ्य सत्तेला दिलेलं ते पहिलं थेट आव्हान होतं. या एका घटनेने हे दाखवून दिलं की योग्य रणनीती, धाडस आणि दूरदृष्टी असेल तर एक लहानशी ठिणगीसुद्धा एका मोठ्या साम्राज्याची ज्योत पेटवू शकते.